नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आताच वाजलेत सकाळचे 11:20 झालेले आहेत. तसं तर मी उठलो होतो 9 वाजता. थंबनेल एडिट करायचं बाकी होतं. रात्री खूप लेट झोपलो, 3 वाजताच झोपलो. आता रेग्युलरच झालं आहे रात्री लेट झोपणं. रात्री व्हिडिओ एडिट वगैरे करूनच झोपलो. मॅच बघून तर 1:50 का 1:55पर्यंत घरी आलो. आणि आज तारीख आहे 30 एप्रिल 2026. आणि जसं की मी मागील व्लॉग्समध्ये म्हटलं होतं, हा व्लॉग आपला शेवटचा व्लॉग असू शकतो. जर माझी इच्छा नाही झाली उद्यापासून व्लॉग बनवायची म्हणजे कंटिन्यू करायची, तर मी व्लॉगिंग बंद करणार आहे. मग फक्त ट्रॅव्हलिंगमध्ये तुम्हाला व्लॉग्स वगैरे बघायला भेटतील, कारण की व्लॉग्सला तसे व्ह्यूज जात नाही मिळत. आणि त्याकरता मी एवढं कन्सिस्टंट राहून पण व्ह्यूज नाही जात मिळत. मग मला पण थोडं दुःख व्हायला लागलं, कारण की आता बघायला गेलं तर 170-180 दिवस झाले आपण रेग्युलरली व्लॉग्स टाकत आहोत. इंस्टाग्राम आपले यूट्यूबवर आणि इंस्टाग्रामवर देखील 120च्या वरती रील्स झालेले आहेत. त्याला रिस्पॉन्स खूप चांगला भेटलेला आहे. आणि आता पिऊया ब्लॅक कॉफी आणि आपल्या दिवसाची सुरुवात करूया. आज गुरुवार आहे, तर आपण साईबाबांच्या मंदिरातही जाऊ आणि मठामध्ये पण जाऊ. आणि रात्री पण आज मॅच बघायला जायचं आहे आर्यन ग्राउंडला. आणि पाहूया आजच्या दिवसात आपल्यासोबत काय होते. ब्लॅक कॉफी पिऊया आणि आपल्या दिवसाची सुरुवात करूया. आज जेवणामध्ये आहे वाटाण्याची भाजी आणि राईस. आता 1:45 वाजलेले आहेत आणि मी यापूर्वी जेवलो आणि आता जाऊन फ्रेश झालो आहे. काय केलं, पहिले व्लॉग चालू केला आणि खूप झोप आली होती, झोपून गेलो. नंतर 1:15 का 1:30 वाजता उठलो आणि जेवण घेतलं पहिले. आता निघतो आहे पालघरला जाण्यासाठी, तर चला फटाफट जाऊया. 5:30 वाजलेले आहेत. जस्ट घरी आलो, पालघरला गेलो, पालघरवरून सातपाटीला, मग घरी आलो. जास्त काही शूट करायचा चान्स नाही भेटला. आता थोडा वेळ आराम करूया, मग साईबाबांच्या मंदिरात जाऊया, मग मठात जाऊया आणि परत घरी येऊन जेवून मग मॅच बघायला जाऊया. आणि त्या व्यतिरिक्त काय झालं तेही तुम्हाला बघायला भेटलं. आता पहिले फ्रेश होतो, अजूनपर्यंत हातपाय वगैरे धुतलेले नाही मिळत, ते धुतो आणि मग थोड्या वेळ रील्स व्हिडिओज वगैरे बघतो, नाही तर झोपून जातो थोड्या वेळ, कारण की झोप आलेली आहे खूप. संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये वडापाव आणि वडापावसोबत चटणी. ऑलमोस्ट 7:30 वाजलेले आहेत आणि साईबाबांच्या मंदिरामध्ये दर्शन घेतलं. आणि इथे आपले मित्र भेटलेले आहेत. प्रथमेश राऊत नमस्कार. काल तू पहिली मॅच बघायला गेलेला, दुसरी मॅच बघायला आला का नाही? मी ऑनलाईन बघत होतो. ओ माय गॉड. हिमांशू राऊत कुठे चालला मित्रा? असं मला तर वाटतं, मी नव्हतं म्हणून वाटतं आपली टीम हरलेली आहेत, पण असंच वाटते. आज जायला लागेल, येणार आहे का? आज 9ला मॅच आपली मॅच. मग काय, घरी जाऊन जेवायचं पहिले, नंतर जायचं. येऊन येतो. हा बोल बाबा. 7:40 झालेले आहेत. आता आम्ही निघालेत पालघरला मठामध्ये जाण्यासाठी. पण वातावरण तर असं वाटते की पाऊस पडेल. थोडा थंडावा झालेला आहे आणि पावसा अगोदर जी पाखरं येतात लाईटीवर ती खूप दिसत आहेत. तर मोस्ट प्रोबेबली पाऊस पडला तर पाहिजे. आता ज्या हिशोबाने गरमी होते, पण पडून लगेच गेला नाही पाहिजे, पडतच राहायला पाहिजे. गेला तर अजून वाटलं होतं. 9 वाजलेले आहेत. थोड्याच वेळापूर्वी पालघरवरून घरी आलो, पाणीपुरी खाली फक्त. आणि आता जेवूया आणि पुन्हा निघूया पालघरला जाण्यासाठी. पहिले जेवून घेऊया. मयूर, तुला असं वाटते आजची मॅच बघून? आजची मॅच बघून मला असं वाटतं की आम्ही आज क्वालिफाय होणार. आणि आम्ही संडेला महोत्सव सोडून इकडे मॅच खेळायला. सॅटर्डेला फायनल असो नाही संडेला असो, पण आम्ही महोत्सव सोडून इकडे मॅच खेळायला. काल आपण गेलेले, काल मॅच बघायला गेलेले. चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर घेतलाय त्याने झेल. नवनाथ बॅक टू द डग. 11:40 झालेले आहेत. आता जस्ट ग्राउंडवरून निघालो. एक मॅच जिंकलेले आहेत आम्ही. आता सेकंड राऊंडची मॅच आहे ती 2 मॅच नंतर, म्हणजे 2 तासानंतर. पण आता मी चाललोय घरी. त्या अगोदर आम्ही सोडा प्यायला चाललोय आणि कोण कोण चाललंय ते दाखवतो तुम्हाला. पहिली मॅच तर 1 साइड जिंकलो. आता होप करतो आज आपली टीम क्वालिफाय झालीच पाहिजे. विनोद पाटील एकटा प्यायला लागलाय मला टाकून.
12:15 झालेले आहेत. आता जस्ट घरी आलो. येता येता सोडा पिला आणि डोकं दुखत होतं म्हणून आलो घरी, नाहीतर मॅच बघितलीच असते पुढे. 2 तासानंतर मॅच होती तरी थांबले असतो, पण डोकं दुखायला लागलं म्हणून घरी आलो. तर खूप करतो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया, बोलायला खूप वाईट वाटते एखादा नाही भेटूया. चला भेटूया उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये, जर जमलं तर उद्यापासून. बाय बाय.